वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची निवडणूक 30 जून 2026 रोजी पार पडली। निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ ओबीसी नेते प्राध्यापक नागोराव पांचाळ यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी बहुमताने निवड झाल्याने परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निवडीच्या पार्श्वभूमीवर बुधवार 5 ऑगस्ट 2026 रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर प्राध्यापक नागोराव पांचाळ यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषात प्राध्यापक पांचाळ यांचे स्वागत करण्यात आले। भारतासारख्या एका जागतिक प्रगल्भ असलेल्या लोकशाहीमध्ये लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे ही भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पुराशी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं, जी लोकशाही दिली, त्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आणि तिचा तळागाळापर्यंत प्रसार करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक चेतना, जागृती, उत्साह येण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं। महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगभरामध्ये कोणत्याच अशा राजकीय पक्षाचा निवडणुकीचा कार्यक्रम होऊन त्या पक्षाची राज्य कार्यकारिणी किंवा राष्ट्रीय कार्यकारिणी ठरत नाही, सरळ ती नॉमिनेट असते। पण लोकशाहीची जी व्याख्या आहे ती खरं समृद्ध करण्यासाठी बाळासाहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना, जे सभासद आहेत त्यांना निवडणुकीचा अधिकार दिला आणि त्यामधून प्रदेशाध्यक्ष आणि 12 सदस्य यांची निवड करण्याचा संकल्प केला। मित्रहो, प्रदेशाध्यक्ष म्हणून अकोल्याचे राजेंद्रभाऊ पातोळे यांचा दणदणीत विजय झालेला आहे। त्याचप्रमाणे उरलेल्या 12 सदस्यांपैकी आपल्या परभणी जिल्ह्याचे प्राध्यापक नागोराव पांचाळ सर, जे की मायक्रो ओबीसीचे नेते आहेत, पंचचे सुतार, लोहार, विश्वकर्मा या ज्या समूह आहे यांचं प्रतिनिधित्व करतात। राज्यभर त्यांचं ते नेटवर्क आहे आणि वंचितच्या माध्यमातून बाळासाहेबांसोबत महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। मित्रांनो, इथं महाराष्ट्रातल्या 36 जिल्हे, 358 तालुके आणि ग्रामीणमधून मतदान झालं आणि मतदान राजानं पुन्हा एकदा नागोराव पांचाळ सरांना संधी दिली आणि आपल्या परभणीचं नेतृत्व करण्यास त्यांना एक बळ दिलं। त्यासाठी मी समस्त परभणीकर व महाराष्ट्रातील आपल्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना ठेवलेली आहे त्याला मूर्तरूप देण्यासाठी ही प्रदेश कमिटी पुढे काम करेल आणि आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार याला वाचा फोडेल आणि प्रशासन, शासन यांना आपली बाजू मांडून त्या कशा वधून घ्यायच्या, सक्सेस करून घ्यायच्या यासाठी त्यांचा प्रयत्न असेल। यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना भरपूर आभारभर हार्दिक शुभेच्छा। आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी अशा पद्धतीची बॅलेट पेपरवर पक्षांतर्गत निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये एकूण प्रचंड प्रमाणामध्ये मतदान झालं। सदर मतदानामध्ये 7,623 मतांनी प्रचंड बहुमताने वंचित बहुजन आघाडीच्या सभासदांनी आम्हाला बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी दिली, निवडून दिलं। त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये न्याय, समता आणि एक शिस्त, पक्षामध्ये शिस्त आणण्यासाठी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सत्तेकडे वंचित बहुजन आघाडीला कोण्या प्रकारे घेऊन जाता येईल यासाठी ही भविष्यातली कार्यकारिणी काम करणार आहे।